आणि या बातमीनंतर बातमी आहे रिलायन्स जिओ संदर्भातली। रिलायन्स जिओनं गेल्या 4 महिन्यात तब्बल 1,60,00,000 इतके प्रचंड ग्राहक गमावल्याची माहिती ट्रायच्या डेटामधून समोर आली आहे। ऑक्टोबरमध्ये तब्बल 37,60,000 ग्राहकांनी जिओची सेवा बंद केल्याचं ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेनं म्हटलंय। एकेकाळी देशातलं सगळ्यात मोठं मोबाईल नेटवर्क बनण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन बाजारात उतरलेल्या जिओचे ग्राहक त्यांना सोडून का जात आहेत? देशातल्या टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये नेमकं चाललंय काय पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। 4 महिन्यात 1,60,00,000 ग्राहकांनी जिओ सोडलं। सलग 4 महिने ग्राहक जिओ पासून दुरावले। ग्राहक गमावण्यात जिओनं वोडाफोनलाही मागे टाकलं। देशात डेटा क्रांती आणण्याच्या महत्त्वाकांक्षेनं बाजारात आलेल्या जिओ टेलिकॉमवर ग्राहक चांगलाच नाराज झालेला दिसतोय। टेलिकॉम नियामक मंडळानं जारी केलेल्या ऑक्टोबरच्या आकडेवारीवर नजर टाकली तर एकच गोष्ट समोर येते। चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यात जिओनं 37,60,000 ग्राहक गमावलेत, तर वोडाफोननं 19,03,000 ग्राहक गमावले। एअरटेलनं मात्र 6,00,000 नवे ग्राहक कमावलेत। BSNLनंही 5,00,000 नवे ग्राहक कमावलेत। एकूण मिळून जवळपास 33,00,000 ग्राहकांनी ऑक्टोबरमध्ये सेवा बंद केली आहे। चालू वर्षाच्या सुरुवातीला टेलिकॉम कंपन्यांनी सेवांच्या दरात वाढ केली, तेव्हापासूनच सगळ्या टेलिकॉम ग्राहकांची संख्या खाली येत गेली। पण आता या दरवाढीला 4 महिने उलटलेत। एअरटेलची ग्राहक संख्या कमी होणं थांबलंय, उलट ग्राहक संख्या आता वाढायला सुरुवात झाली आहे। BSNLचीही ग्राहक संख्या वाढू लागली आहे। काही दिवसांपूर्वी टेलिकॉम इंडस्ट्रीत कन्सॉलिडेशन होऊन फक्त 2च प्लेयर राहतील अशी चर्चा काही दिवसापूर्वी टेलिकॉम इंडस्ट्रीत रंगली होती, पण सध्या तरी तसं होताना दिसत नाहीये। सध्याच्या दोन्ही मोठ्या कंपन्या जिओ आणि एअरटेल यांच्यातला संघर्ष यापुढे आणखी वाढत जाताना दिसतोय। शिवाय वोडाफोनचं काय होणार आणि BSNLच्या कमबॅकचा मार्ग सुकर करण्याचा सरकारचा प्रयत्न किती यशस्वी होणार याविषयीही संभ्रम आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।